नांदेडच्या भूमीवरती ज्यांनी जन्म घेतला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचं आगळं वेगळं अस्तित्व निर्माण केलं असे संदीप जेसू सर आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहेत। जे एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि नांदेड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केलेला आहे। तसेच AMIE कॉलेज पुणे येथून त्यांनी डिग्री सुद्धा पूर्ण केली आणि सध्या त्यांचे 100+ प्रोजेक्ट्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत आणि 10 पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ 16 प्रोजेक्ट्स त्यांचे सध्या सुरू आहेत। रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स म्हणा किंवा कमर्शियल प्रोजेक्ट्स म्हणा, हॉस्पिटल प्रोजेक्ट्स म्हणा, स्कूल प्रोजेक्ट्स म्हणा, बिल्डिंग्स, रो हाउसेस अशा मोठ्या मोठ्या कामांसाठी सर ओळखले जातात आणि त्यांचे प्रोजेक्ट्स सुरू आहेत। तर संदीप सर, आपका बहुत बहुत स्वागत है। थँक्यू सर। आमच्या आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या टीमच्या वतीने आणि या विशेष मुलाखतीत तुमचं मी मनापासून स्वागत करतो। थँक्यू सो मच सर। तर संदीप सर, थोडक्यात तुमचा प्रवास आतापर्यंतचा कसा होता हे आपण सर्वांना सांगायचं आहे। प्रवास म्हणायचा सर की सुरुवात खूप नाजुकीने झाली। यस यस यस। कारण की सुरुवात मी सिडकोमध्ये राहतो सर, तिथून आईनं खूप कष्टानं मला इथपर्यंत आणलं। आज बोलतानाच मला थोडं भावुकपणा वाटते, बट आईनं खूप कष्टानं आम्हाला दोघ भाऊ आणि 2 बहिणी होतो आम्ही। आम्हाला खूप कष्टानं वाढवलं आणि मला शिकवलं आणि त्याच्यामध्ये मोठ्या भावाचा आणि आईचा खूप मोठा मूल होता। मोठा भाऊ शिकू शकला नाही काही कारणामुळं आणि आई बी खूप मोलमजुरी करून मला पुढे आणला आईनं। तिथून मग माझा जेव्हा डिप्लोमा झाला 2009ला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून पासआउट झालो चांगलं डिस्टिंक्शनमध्ये। बट परिस्थितीमुळे मी डायरेक्ट इंजिनिअरिंग करू शकलो नाही, कारण की मला घरच्यांना सपोर्ट करायचा होता। तिथून मी मग जॉब निवडला आणि मला फर्स्ट जॉब हैदराबादमध्ये भेटला। नशिबाने मला आजपर्यंत जेवढे सिनियर भेटले चांगले भेटले आणि पहिला जॉब खूप सुंदर होता। तू म्हणे म्हणजे जॉबचं करिअर सुरुवात झालं तर मी मोदी बिल्डरमध्ये एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये बंगल्याची कामं म्हणजे हातामध्ये आले। तिथून मी कामाची सुरुवात केली, खूप सुंदर सुरुवात झाली आणि ते मी खूप मन लावून करायचो। आणि मी एक धरलं मनामध्ये एक ठरवलं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग हा माझा श्वास आहे। जोपर्यंत मी अस्तित्वात आहे ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगला धरूनच मी काम करणार, बाकीच्या क्षेत्रामध्ये मी काम करणारच नाही हे ठरवलं। आणि तिथून मी प्रवास चालू केला। दमादमाने मी हैदराबादमधून नांदेडमध्ये शिफ्ट झालो। नांदेडमध्ये बी खूप चांगल्या जागी मला जॉब ऑपॉर्च्युनिटी भेटली वर्धमान बिल्डर्समध्ये। तिथं मी प्रोजेक्ट ज्युनियर इंजिनियरपासून प्रोजेक्ट इंचार्जपर्यंत वर्किंग केलं 9 वर्ष आणि तिथं खूप त्यांनी मला इतका सपोर्ट केला, त्यामुळे मला नांदेडमध्ये स्वतःचा पाय रोवता आला आणि त्या आधारे मला स्वतःचं ऑफिस माऊली असोसिएट अँड कन्सल्टंट हे ची सुरुवात करता आली। 2019 मध्ये मी माऊली असोसिएट हा माझा स्वतःचं ऑफिस विठो माऊलीच्या कृपेने सुरुवात केली आणि ते आजपर्यंत खूप व्यवस्थित चालतंय आणि माझे प्रोजेक्ट बी खूप चांगल्या प्रकारे नांदेडमध्ये वर्किंग होत आहेत। नांदेडमध्ये हॉस्पिटलचे, रो हाऊसचे, बंगल्याचे, स्कूल बिल्डिंग, बँकिंगच्या बिल्डिंग्स आणि बरेच इंटिरियरचे प्रोजेक्ट नांदेडमध्ये, परभणीमध्ये, हिंगोलीमध्ये आणि निजामाबाद 4 डिस्ट्रिक्टमध्ये मला बऱ्यापैकी खूप चांगला स्कोप भेटला। आणि सोबत मला म्हणजे छोटा भाऊ आहे तो बी सिव्हिल इंजिनियर आहे, रोहित बारडी, आणि म्हणजे असिस्टंट बी आहेत आणि ही पुऱ्या टीम मला खूप सपोर्ट करते आणि म्हणजे सध्या खूप व्यवस्थितशीर आणि म्हणजे क्लायंट बी खूप सपोर्ट करून मला वर्किंग करायला खूप मदत करतात। आणि नशिबानं सर्व व्यवस्थितशीर चालतंय आणि आज मी नांदेडमध्ये बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे स्थिर आहे सर। क्या बात आहे, क्या बात आहे। थँक्यू सर। तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत असं वाटतं तुम्हाला? म्हणजे प्रेरणास्थान तसे म्हणजे काका आहेत सर, जे सुद्धा इंजिनियर होते आणि मला जे माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप सपोर्ट केला। आणि खरं सांगायचं सर, काका माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये 1 वर्षाचं गाईडलाईन राहिलं तेव्हा मी जॉबमध्ये ठरलो आणि तेव्हा अचानक त्यांचं निधन झालं, श्री तुकाराम जेसू। त्याच्या बाद टाइम टू टाइम देवानी मला म्हणजे मार्गस्थ पाठवले। जसे आज मला नांदेडमध्ये शेखर जंगली जे खूप सिनियर इंजिनियर आहेत त्यांनी सपोर्ट करतात। आणि कसं असतं सर, वरचा तो आपल्याला बघतोय, आपल्याला जेव्हा ज्याची गरज असेल तो त्यांना पाठवतो। त्या हिशोबाने आजपर्यंत सर्व व्यवस्थित आहे सर। यस सर, यस सर। सर, कुठलंही बांधकाम करत असताना अकुशल कामगारांकडून काम करून घेणं किती धोकादायक असे तुम्हाला असं वाटतं? अकुशल कामगार हे थोडं कामाला धोकादायकच असतात सर। बेसिकली कसं होतंय, काम करताना प्रत्येक घरमालक त्याची पुऱ्या जीवनभराची कमाई आपल्याला देतो। बरोबर। आणि तो जेव्हा आपल्यावर भरोसा ठेवला एका इंजिनियरवर, त्या इंजिनियरनी हा गोष्टीचा ताळमेळ लावला पाहिजे की त्या घर मालकाला चुकीच्या गोष्टी माणसं नाही पाठवली पाहिजे आणि त्या चुकीच्या माणसामुळे जी हानी होते झाली नाही पाहिजे। त्या हानीमुळे एखादी साईडवर घातपात होतो आणि त्याची जिम्मेदारी त्या घर मालकाला या त्या इंजिनियर होणार आहे। आणि चुकीच्या माणसामुळे काम चुकीचं होतंय, बार बार काम तोडणं,
काम रिपेअर करणं, याच्यामुळे जे नुकसान होतं फायनान्शियल आणि मेंटली सुद्धा घरमालकाची बरीच फसवणूक होऊ शकते. त्याच्यामुळे चुकीचे माणसं हे कधी धोकादायकच असतात कामाला. बांधकामासाठी बऱ्याच वस्तू लागतात, खूप साहित्य लागतं, हो ना. तर तशा ठिकाणी सळईची निवड करताना तुम्ही कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य देता? सळईची गुणवत्ता ही मेन म्हणजे बांधकामासाठी बॅकबोनच आहे. म्हणजे शरीराची जेवढी गरजेच्या म्हणजे हाडाची गरज आहे तेवढीच बांधकामाला सळईची गरज आहे. बरोबर. सळई बघताना आम्ही मेन सळईची इलॅस्टिसिटी, डक्टिलिटी, त्याची स्ट्रेंथ आणि फिक्सिबिलिटी या 4 गोष्टीकडे मी बघतो. आणि जोपर्यंत मी त्या गोष्टीला बघत नाही तोपर्यंत मी स्टील मी रिकॉग्नाइज कोणाला करतच नाही. आणि नियमानुसार म्हणजे सर्व जे क्लायंट आहेत ते मला सळई, सिमेंट या बाकीचे जे बिल्डिंग बेसिक मटेरियल आहेत ते माझ्या थ्रूच चॉईस करतात. आणि त्यापेक्षा आजपर्यंत माझे जेवढे प्रोजेक्ट आहेत चांगल्या प्रकारे स्थिर आहेत सर. ओके सर, ओके. विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीनुसार तुमच्या अभियांत्रिकी पद्धती अंमलात आणण्यासाठी तुम्ही कोणती पावले उचलता? सर, प्रत्येक वातावरणामध्ये जसे आपले जे ऋतुचक्र आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, या प्रत्येक परिस्थितीमध्ये बांधकामाचा दर्जा वेगवेगळा असतो. जसं आपण उन्हाळ्यामध्ये बांधकाम करतो, उन्हाळ्यामध्ये आम्ही बांधकाम करताना बांधकामाला चांगलं सिमेंट, जे स्ट्रॉंग किट सिमेंट प्लस त्याला चांगलं क्युरिंग 4 ते 5 वेळेस होतंय का दिवसांदिवस, आणि स्टीलला बी करोजन होण्यामुळे त्याला स्पेशल इन्ग्रेडियंट जे असतात केमिकल ते टाकायचा प्रयत्न करतो. आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा बांधकाम करतो त्याच्यामध्ये मॉइश्चर खूप जास्त येत आहे. त्याच्या पावसाळ्यामध्ये क्युरिंगचा पार्ट आम्ही 2च टाइम ठेवतो, जे उन्हाळ्यामध्ये 4 टाइम ठेवतो. त्याच्यामध्ये बेसिक केमिकल आणि सिमेंटची गुणवत्ता सुद्धा परखल्या जाते. आणि हिवाळ्यामध्ये काय, हिवाळा हा मला जो वाटतो आजपर्यंत, हिवाळा हा बेस्ट ऋतू आहे बांधकाम क्षेत्रामध्ये. मी प्रत्येक क्लायंटला मी हे सजेस्ट करतो, बांधकाम जे असतंय, आपण जे दसरा म्हणतो की जो भूमिपूजनचा वेळ असतो, दसरा हा भूमिपूजन बेस्ट आहे आणि दिवाळीला बांधकाम चालू करणं बेस्ट आहे. कारण की हिवाळ्यामध्ये बांधकाम खूप तीव्रते म्हणजे स्पीडली वर्किंग होतं आणि त्याला सगळं जे बांधकाम क्षेत्रासाठी हिवाळा हा सर्वात उत्तम वेळ आहे हे चालू करण्याची. ही महत्वाची आयडिया तुम्ही लोकांना आज दिली, खूप महत्वाचं. हिवाळा हा बेस्टच आहे सर. म्हणजे नॉर्मली जेवढेच 80% प्रोजेक्ट मी हिवाळ्यात चालू करतो सर. यस यस. सर, बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं स्वप्नातलं घर व्हावं, पण काही लोकांचं म्हणणं असतं की कमी खर्चात कमी बजेटमध्ये एक उत्तम दर्जेदार घर बनावं. तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता अशा ठिकाणी? सर, खरं मी जशी प्रॅक्टिस केलेली आहे सर, चांगल्या घराला पैसा जास्त लागत नाही सर. फक्त तुम्हाला काही गोष्टी निवडाव्या लागतात जे कमी पैशात खूप चांगले होतात. मी असे काही प्रोजेक्ट केलेत खूप छोटे छोटे, जसे 400 स्क्वेअर फीटमध्ये मी 2-2, 3-3 मजली बिल्डिंग बघितलेत, ते पण 20-22 लाखामध्ये सर. आणि खूप कमी मध्ये खूप चांगले घर बनलेले आहेत. त्या लोकांना खूप अप्रिशिएट होते मला, त्यांनी मला जेव्हा मी त्यांना भेटतो ते खूप अप्रिशिएट करतात की सर तुम्ही आमचं एवढ्या कमी पैशामध्ये एवढं चांगलं घर बांधलं. आणि त्यांनी मला म्हणजे प्रत्येक वेळेस बरेच वेळेस हातपाय जोडतात की सर आम्हाला स्वप्नात बी वाटलं नव्हतं की असं घर होईल. आणि सर सिलेक्शन चांगलं पाहिजे, बेसिक गोष्टी निवडा तुम्ही चांगल्या घरासाठी, आणि ज्या गरजेच्या आहेत त्याच गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करा आणि त्यावर घर होतो. घर म्हणजे कसं असं सगळं इंटिरियर आणि खूप लॅविश करणं हे सेकंड पार्ट आहे. ज्याला गरज आहे ते करणं गरजेचंच आहे. पण साधारण माणसाचं काय आहे, स्लॅब करणं, बांधकाम करणं, चांगली रंगकोटी करणं, थोडं बहुत सिलिंग आणि टाईल्स सिलेक्शन करणं, दरवाजे खिडक्या व्यवस्थित करणं, याला घर पूर्णपणे घर बनतंय सर. आणि याच्यामध्ये बेसिक याच्यामध्ये खूप सुंदर घर होते. म्हणजे एक आजच्या डेटमध्ये मी एक 700-800 स्क्वेअर फीटमध्ये 20 लाखाच्या बजेटमध्ये सुंदर घर बांधू शकतो आणि बांधलेले आहे सर. म्हणजे जवळपास 25 ते 30 प्रोजेक्ट फक्त याच्यातच झालेले आहेत, जे अंडर 25 ते 30 लाखाच्या बजेटमध्ये एक परिपूर्ण घर झालेले आहे सर. हे मी केलेत आणि आज सुद्धा करतोय सर. वा, क्या बात. तुमचे 100+ प्रोजेक्ट्स झालेत सर, आणि सध्या तुमचे करंटमध्ये मोठे 16+ प्रोजेक्ट सुरू आहेत. तर त्यामध्ये आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का? वापरतो. जवळपास माझ्या रनिंग 16 मधल्या 9 ते 10 प्रोजेक्ट मध्ये आयकॉन स्टील आहे. क्या बात. काही चैतन्यमध्ये प्रोजेक्ट चालू आहे. आता माझा कालच एक मंठ्याला गेलो, तिथं बी चालू आहे सर. ओके. आणि काही कवठ्यामध्ये आहेत ते बी आहेत. मी आयकॉन स्टीलला प्रिफर करतो आणि आयकॉन स्टीलने मला जे मी स्टार्टिंगला शब्द वापरला इलॅस्टिसिटी, डक्टिलिटी, स्ट्रेंथ, या आयकॉन स्टीलमध्ये मला बघायला भेटलं सगळ्या बऱ्याच जागी आणि वापरतोय सर. आणि गंज म्हणजे त्याचा जो गंजरोधक म्हणतोय ते बी आयकॉन स्टीलमध्ये बऱ्या प्रकारे मला आढळलंय. बेस्ट वाटलं सर मला आजपर्यंत. कंपनीची सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला? कंपनीची सर्व्हिस बेस्ट आहे. कंपनी डीलर्स सोबत बी खूप चांगले आहेत. तुमचे डीलर बी जे तुम्ही निवडले नांदेड लेवलला खूप चांगले आहेत, जे सर्व्हिस चांगली देतात. आणि तुमची जी टीम आहे ती बी टाइम टू टाइम आमची जे क्वेरी असतात त्यांना हँडलिंग करते.
त्याच्यामुळं आम्हाला तर आजपर्यंत आयकॉन स्टील बेस्टच वाटलं. तुम्ही खूप कमी वेळामध्ये मार्केटमध्ये आलात, बट जे पिकअप उचललंय सर ते खूप सुंदर उचललंय सर. मला वाटतंय 8-10 वर्ष झालेत आयकॉन स्टील नांदेडमध्ये. राईट सर. याच्यामध्ये मी जे फर्स्ट डे पासून बघतोय तर खूप सुंदर ग्रीप आलंय सर आयकॉन स्टीलला. सर, ज्या लोकांना आपलं ड्रीम होम कम्प्लीट करायचंय किंवा ज्या लोकांना बांधकाम करायचंय अशा लोकांना तुम्ही काय टिप्स द्याल, काय सल्ला द्याल? तर ज्यांनाही बांधकाम करायचं असेल सर, पहिले तुम्ही चांगला इंजिनियर निवडा सर. कारण की बरेच जण काय करतात सर, बांधकाम करताना चांगला मिस्त्री लावून त्याला काम करायचा प्रयत्न करतात, पण त्याच्यामध्ये काय होतं सर, त्यांना जे डिझायर असतात ते डिझायर त्यांचे कम्प्लीट होत नाहीत आणि बांधकाम दुसऱ्याच वळणानं जात आहे. त्यासाठी कोणतंही बांधकाम चालू करणार पहिले त्याची परिपूर्ण प्लॅनिंग करणं आणि त्या प्लॅनिंग करून ते काम केलं तर तुम्हाला त्या कामाचं पुरं तुमच्या म्हणजे तुमच्या नजरेपुढे पुरं बांधकाम असतंय. त्याच्यापासून तुमच्या त्या हिशोबाने ते बांधकाम वर्किंग होते त्या तुमच्या आयडियानुसार. जर तुम्ही प्लॅनिंगच करणार तर वर्किंग पूर्ण व्यवस्थित होणार आणि तुम्ही कुठं ना कुठं तुम्ही बांधकाम चुकीचं होईल सर. प्लॅनिंग इज द बेस्ट. येस येस येस. तर आज ही महत्त्वपूर्ण माहिती आपण सर्वांनी ऐकली असेल सरांची, आणि आपला अनुभव आपण या ठिकाणी शेअर केला. वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या आमच्या टीमच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. छान वाटलं.